वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. 2026मधील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026चे हे ग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार असल्यामुळे त्याचे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व जास्त असेल. हे ग्रहण रात्रीच्या वेळी पूर्णपणे पाहायला मिळू शकते. चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. सुरक्षितता. सूर्यग्रहणासारखे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष चष्म्याची गरज नसते. तुम्ही ते उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहू शकता. टिप काय आहे तर तुमच्या शहरातील ग्रहणाची अचूक वेळ व स्पर्श, मध्य व मोक्ष पंचांगानुसार किंवा स्थानिक वेळेनुसार काही मिनिटांनी बदलू शकते. हे ग्रहण मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या दरम्यान असेल. ग्रहणाचा स्पर्श म्हणजे सुरुवात आहे रात्री 11:54 3 मार्च या दिवशी. स्थितीचा प्रारंभ आहे रात्री 1:07 म्हणजे 4 तारखेला. ग्रहणाचा मध्य आहे रात्री 1:43 म्हणजे 4 तारखेला. ग्रहणाची स्थितीची समाप्ती आहे पहाटे 2:20 म्हणजे 4 तारखेला. आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे शेवट पहाटे 3:33 म्हणजे हे पण 4 तारखेला आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मुख्य ग्रहणाचा कालावधी सुमारे 3 तास 39 असेल. आणि खग्रास काळ म्हणजे चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत म्हणजे तांबड्या रंगाचा दिसण्याचा काळ आहे सुमारे 1 तास 13 असेल. सूतक काळ आहे. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध म्हणजे सूतक साधारणपणे ग्रहणाचा 9 तास आधी सुरू होतात. त्यामुळे 3 मार्च रोजी दुपारी साधारण 3 वाजल्यापासून वेध पाळले जातील. हे टिप. हे ग्रह चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्र पूर्णपणे गडद लाल तांबूस रंगाचा दिसेल. याला ब्लड मून म्हणतात. सूतक काळ म्हणजे वेध लागणे. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे सूतक ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी लागते. सूतक काळ सुरू होणारे 3 मार्च 2026 दुपारी 3 वाजल्यापासून होणारे. ते सूतक काळ संपणार कधी तर 4 मार्च 2026 पहाटे 3:33 हा संपणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू. नेक्स्ट